वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आम्ही आज सगळे चाललो आहे सज्जनगडला माझी फुल टीम घेऊन. मग दाखवते कोण कोण आहे. सगळ्यांनी हाय करा, सगळ्यांनी हाय करा. हे सगळ्यांनी हाय करा. हे सगळ्यांनी हाय करा. कोणाच्या अगं त्याला का काय फायदा नसतं काही नाही टेबलवरती. कसा आहे नाश्ता? चांगला नाश्ता. तर नाश्ता झाला आहे. आम्ही चाललो आहे आता बसमध्ये परत. आता भेटू थेट सज्जनगडला. थांबलेलं हॉटेल साई पॅलेस इकडे नाश्ता करण्यासाठी. चला 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 एन्जॉय एन्जॉय गर्ल्स. कोण येते का अजून? मोनिका मोनिका चला चला. सगळ्या थांबल्यात लिमिटेडच्या गोळ्या खेळण्यासाठी. चला 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 जल्दी जल्दी जल्दी. सगळेजण नाश्ता करून मस्त रिफ्रेश झालेले आहेत. आणि आता आपण डायरेक्ट जाऊ सज्जनगडला. हे आहे आमचा बोरक्या. हा आहे आमचा बोरक्या आणि ही आहे आमची टीम. टूर मॅनेजर. काय पडलं? काही नाही. तू नाही पडली. मी पडले तेवढा आवाज होणारच नाही. मी इकडे बसायचं का? ओके ओके. आम्ही पोहोचले आता सज्जनगडला. इथे पार्किंग दिसतंय. हो हो पार्किंग आहे. पे अँड पार्क आहे. शिवाजी महाराज त्यांना भेटायला आले होते. मस्त व्ह्यू आहे वरती. ती कसली ट्रॉली काही कळत नाहीये. इकडनं हा असा व्ह्यू दिसतो. सज्जनगड म्हणजे रामदास स्वामींचं जन्मस्थान आहे मला वाटतं, का समाधी घेतली मला वाटतं. फोटो सेशन चालू आहे. खूप छान व्ह्यू आहे. थोडा चढ असल्यामुळे आम्ही हळूहळू चालतोय.
बऱ्यापैकी सगळ्यांनाच दम लागतोय. इकडा व्ह्यू खूप छान दिसतोय. संध्याकाळी खूप छान दिसले संध्याकाळच्या वेळेला. सगळे मजल करत चाललेत. आता इकडे आपल्या पायऱ्या चालू होतील. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड. मनाचे श्लोक ना. पोचलोय मेन दरवाजापाशी. महाद्वार. बाजूला दरी आहे. थोडीशी पायवाट आहे. एक माणूस चालू शकेल एवढी. पोचलेत. पोचलोय आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. फोटो काढताय का आपल्याला? अगं येताना पण आपण असं जायचं ना खालून. ओके. अशा तऱ्हे आम्ही आता जिने चढायला लागलोय. पायऱ्या किती पायऱ्या आहेत काय माहिती. नाही अजून असेल ना वरती. असणार वरती तेच ना. हो 100 पायऱ्या असतील अजून. फोटोसाठी उभ्या राहिल्या तर माझा कोण फोटोच काढत नाहीये. कशा या मैत्रिणी. या ज्या मैत्रिणी त्या आमच्या जवळजवळ आम्ही 20 वर्ष एकत्र आहोत आणि आज आमची पहिलीच पिकनिक आहे. नवीन वर्षातली पहिली पिकनिक आहे आमची. आता नेक्स्ट पिकनिक कुठे काढायची आहे शोभा? दर महिन्याला 20 वर्ष करायची आता पुढचे. नाही जगू जगू. पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह. पाहिलं छान छान पिशव्या आहेत तिकडे त्यांची शूटिंग आहे. लोकरीचं दिसतंय. हे अजून येतात मागून हळूहळू. हो मिळेल ना मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. हे भक्त निवास. खूप छान शांत वाटते. थंडी पण नाहीये आणि ऊन सुद्धा नाहीये. समाधी मंदिर रामदास स्वामी संस्थान. सज्जनगडला मंदिरामध्ये हेच मेन गाभारा नाही म्हणता येणार पण मंडप आहे. सभा मंडप सज्जनगड. शुद्धी ओके ओके. नमस्कार सांगू सगळ्यांना. सज्जनगड आम्ही इकडनं आलेलो. महाद्वार. तुझ्याही मनाला दुःख नाही का नाही? मी म्हटले ते केलं का नाही सगळं? हे काकू पोचल्या पण आतमध्ये. हो गेलं. तेव्हा तिथे गेल्या सुद्धा. चला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हो हो ओके ओके. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. लिहिलंय का? मोबाईल स्विच ऑफ. ओके ओके. आता मोबाईल स्विच ऑफ कर. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडांचं श्रीराम व श्री समर्थ समाधी मंदिर. बाप्पाचं दर्शन घेऊन आतमध्ये जायचं आपल्याला. कासव किती छान आहे.
आमचं समर्थ रामदास स्वामींच्या समाधीत दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निवांत बसलोय. सगळेजण आपापले बसलेत, आमचा सगळा ग्रुप. आता आम्ही जाऊ, अन्नछत्र आहे तिथे लंचसाठी, म्हणजे अन्नदानात आपलं अन्नछत्र असतं ना तिकडे जेवणासाठी. तर बघू आपण कसं काय. कुठे गेलेली का तू? वाती विचार माझ्याकडे आहे का? ओके ओके. नाही, ते आतमध्ये द्यायचं. हा असा परिसर आहे. खूप वर्षापूर्वीची असतील ना ग? खूप वर्षापूर्वी. हो, छान वाटते इथे, मस्त प्रसन्न वाटते, थंडगार वाटते, खूप छान आहे. वन डे पिकनिकसाठी खूप छान स्पॉट आहे हा. आणि चॉईस माझी आहे. हा, चॉईस आमच्या मॅडमची आहे. सज्जनगड या बाजूला नाही, ते रामदास स्वामींचं हे आहे, समाधी मंदिर आहे. ती लोक फोटो काढतायत. ते का तिथे फोटो काढतात? बाहेर अलाउड आहे, आतमध्ये नाही. असा हा परिसर छान आहे सज्जनगड, नक्की व्हिजिट करा. इकडे अन्नछत्र चालू आहे. आम्ही आता इथे जेवण करणार आहोत. असं खाली बैठक ठेवलेली आहे बसण्यासाठी. पंगत आहे, पंगत. ज्यांना जमत नाही त्यासाठी खुर्च्या ठेवल्या इकडे. धाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग. धाब्याचा मारुती. इथे छान सीन आहे, खूप खोल दरी वगैरे आहे तिकडे. हा नाही, इकडेच आहे, पुढेच आहे इकडे. छोटी दुकान आहेत, छोटी छोटी खेळण्यांची. ते काय फोटो काढते काय? आमचं जेवण झालंय, आता आम्ही चाललोय धाब्याच्या मारुतीकडे. धाब्याचा मारुती काहीतरी आहे, धाब्याचा मारुती. मला वाटतं मारुतीचं मंदिर आहे वाटतं तिकडे. पाली मारुती इथे इथं नाही, पुढे पुढे आपल्याला तिकडे जायचं तिकडे. हा, आम्ही मागच्या आला तेव्हा खाली उतरलो होतो तिकडे. तिथे छान आम्ही फोटो काढले होते. अजून पण माझ्याकडे ते फोटो. माझ्याकडे पण आहेत. हो, हे बघा किती छान धुकं पण आहे तिथे आणि खूप छान सीन आहे. तिथे गेल्यावर जास्त जवळून दिसते. हा, चालल्या पुढे ऐक नाही, त्यांच्या मागे आपण चप्पल नाही ना घातली. चालल्या. आपण इकडनं पण रस्ता आहे, इकडनं पण पायाला कधी लागू शकतं. तिथे खूप छान दिसतं ग सीन. काय ठरलं मग जायचं की नाही खाली? नाही मुली तर चालल्या बाई, गेल्या मुली. तिथे सुप्रिया तिकडे ते बघ, तो जो पॉइंट आहे ना तिथे तो घेतला का? चला जायचं तर जाऊ. अगं टोचता आहे तिथं खूप पायाला. खूप छान सीन आहे इकडे. काकू नाही आलाय का? कसला मस्त ती रस्ता दिसतो, बघितलं का? खाली रस्ता दिसतो तिकडे खाली, खूप छान आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं खाली या म्हणून इकडे. ऍक्च्युली संध्याकाळच्या वेळी खूप छान आहे, संध्याकाळच्या वेळेला. ऊन झालं ना थोडं. हा, आता उन्हामध्ये दिसत नाहीये इकडे. आमच्या मॅडम बसल्यात गॉगल लावून. ते खाली बघलं का रस्ता दिसतो तिथे? घर आहे छान छोटे छोटे. अरे पावसाळ्यात तर खूप छान दिसतं पावसाळ्यामध्ये. ते तिथे एक मंदिर आहे त्या बाजूला, एक मारुतीचं मंदिर आहे तिकडे. आणि असं छत्रीसारखं आहे, असंच आपलं शो म्हणून केलेलं आहे. सावलीसाठी केले, सावलीसाठी. असं सिनरी आहे तिथे.
मस्त एकदम छान दिसतंय. वातावरण मस्त असते. गॉगल लावायला पाहिजे होता. सकोल अरे ते फोटोग्राफर बघा तिला कट करेल. तिकडेच बघ, तिकडेच बघ. थोडे इकडे बघ. वन साईड. तिकडे बघ. सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे इकडे आणि आम्ही खूप मज्जा करतोय. चलो अभी थांबा एक मिनिट. या तिघींचं काढायचं नाही. का ग काढली ना कोण ग मला म्हणतेस हो का काय आमच्या याला गेलो होता कधी यायचं ते मोठे आपल्यासोबत. लोंढे काकू म्हणतात गोंदवल्याचं काढा एकदा. म्हटलं 2 महिन्यांनी काढू गोंदवले. आमचं दर्शन झालं सज्जनगडचं. आता आम्ही चाललोय चाफळचा रामाच्या दर्शनाला. लेट्स गो. आज फक्त देवदर्शनच आम्हाला करायचंय. नेक्स्ट ट्रिप असणार आहे एखाद्या कुठल्या रिसॉर्टला. हा शोभा येस. तिकडे मस्त आम्ही एन्जॉय करणार. आज पण आम्ही एन्जॉय करतोय खूपच. काय ग तू शोभालाच विचारते. अरे वर्षा लवकर किती वेळ तुला यायला आले आले. असं वाटतंय. एकदम सुंदर. सज्जनगड दर्शन कसं आलं सज्जनगड खूपच छान. परत येणार का चढून एवढं. हो मग हो हो पण दर्शन खूप छान झालं आपलं. हो मज्जा आली. प्रसाद खूप सुंदर होता. सगळ्यांनी खूप मजा केलेली आहे. मस्त रील्स केलेले आहेत. खूप एन्जॉय केलेलं आहे. आता आम्ही चालूया चाफळच्या रामाच्या दर्शनाला. चला आमच्यासोबत.